चंपे, हा चंपे, काय तो का घरात काय करते? तो काय मड काढलं का मध्ये? काय झालं या मात्र हा? मला समजत नाही. माणूस बाहेर हाका मारते आणि मध्ये घरात काय करते तू? काय इथं उभं राहून काय करतो बा? आहो! किती हाका मारले? किती हाका मारले? घरात काय करते? काय करते घरात? केस करत होती मी. केस करते तू कुठे? मध्ये घरात? हा. बाहेर बाहेर करते तू, मध्ये करते तू. पोरगा होता त्याला सांगायचं ना काय पाहिजे काय नाही ते. अरे जेवणा त्या दिवशी माझ्या तोंडात केस गेलता. हा, लोक बाहेर डोकेत रे, तू मध्ये करते डोकेत रे. आपण होता ना रोहन, याला सांगायचं होतं ना काय पाहिजे काय नको. ते लगेच माझ्या अंगावर लगेच खुर्ची घालायला गेलं ते. एक हाक मारली तुझ्या हाक जर नाही आलं तर तिसऱ्या हाकेला माझं डोळे टाळका सरकून जाते. तुमचं कधी टाळकं सरकत नाही, कधी सरकत नाही मला सांगा ना. हा? बघा त्या टाळकं सरकतं सांगताय ते. तू लयच बाबा वाढला अलीकडे. ए ठवाल्या, तू जातो का नाही तिकडे पाणी बिनी मारायला? का तू तिच्या बरोबर येतो? खाली या, खाली खाली. मारलं मग काय करस? हा, तिला मारलं मग मारलं म्हणजे अरे माझी बायको मग मारली तर काय करीन? यायचं होतं ना बाप माझी मम्मी आल्यावर. मी तिला सपोर्ट करणार ना. तू काय सपोर्ट करतो? काय कुठल्या हिना घरात? फुगावला संजय पोर आहे मी. हे बघा तुम्ही ना नीट बोला, समजलं ना? नाही ते आरोप करू नका माझ्यावरती. ह्याची पोताक त्या पोताकीचे मला हा कमाय सारखी घरात करतेच काय मला ते काय कळत नाही. तयारी करत होते, मला बाहेर जायचं होतं. काही नाचायला जाते का तुला? हा, आता आता तयारी करायची, मेकअप करायचं, आता वय राहिले का? आपले दिवस राहिले का ते? हा, वय माझं राहिलेलं आहे, समजलं ना? तुमच्यापेक्षा तरी मी बरीच व्यवस्थित आहे. जाय जाय तमाशात आणि नाचाय बरी इथं. स्वतःचं तोंड बघा पहिले आरशामध्ये, मी काय मग नंतर म्हणतो, मला बोला. मी काळा आहे पण मागे गुण आहे, गुण कसला गुण आहे तुमचा? सगळे गुण आहे. कोळशाचा गुण. हा, काळ्या माणसाची किंमत आहे ना, ती गोऱ्या माणसाला किंमत नाही राहत. हा मग काय करायचंय आता? काय करणार काय? हा, तोंडाला काय चुना लावणार आहे का आता? तुला कुठं नटापाटा चाललाय? नटापाटा कुठं चाललं? कुठं चाललं नटापाटा? जायचं मला महिला मंडळ मध्ये. कायची महिला मंडळ? सगळं बंद, महिला मंडळ फिरला मंडळ बंद. हे बघ, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं माझे काही हौशी नवशी आहेत. लग्नाच्या अगोदर मी सगळं म्हटलं होतं की मला असं असं आहे. हौस नव्हतं लग्नाच्या आधीच आहे का? हौशी नवशी नाही हो मला. लग्नाच्या आधीच महिला हौस? मला मंडळ. सांगितलं का नाही तेव्हा? का नाही सांगितलं? पहिले आवाज खाली करा, आवाज खाली करा, समजलं ना? ढाकात खुर्ची टाक. माझ्या समोर तर तुम्ही शून्यच आहात, हे लक्षात ठेवा पहिले अगोदर. मी तुम्हाला काय सांगितलं, पार्लर मध्ये, महिला मंडळ मध्ये माझ्या काही मैत्रिणी आहेत, मार्केटमध्ये, शॉपिंगला, मॉल मध्ये मी जाणार, समजलं ना? हे मी अगोदर सांगितलं होतं तुम्हाला. नाही ते आरोप करताय ते माझ्यावर. तो म्हातारे त्याला जेव्हा खावायला लागल, नको कुठे जाऊ बाहेर. मग आहे ना तुम्ही घरामध्ये, पोरगा घरामध्ये देईल त्याला जेवायला काहीतरी. तेव्हा तू तिकडे राहिले का मॉल? प्रत्येक वेळेला काय मीच पाहिजेत का जेवण द्यायला? खरेदी होत नाही का त्या बाईची? हा नाही होत. हा, तू काय त्यांची का काही मालकी झाली का? का तू त्यांची मॅनेजर झाली? आहेत तशा त्या माझ्यासारख्या सुंदर गोऱ्या वगैरे दिसायला. तुम्हाला नसेल कोणी मित्र, पण मला आहेत ना मैत्रिणी. तेव्हा म्हणलं तुला सुंदर वाटत. आहेच मग, समजा तसंच. हाय सुंदर. तो म्हातारा आला त्याला जेव्हा खावा द्यायचं, हे करायचं ते करायचं, ते टाकून देते. मी चालले शॉपिंग, मी चालले इकडे. हे बघ, मला ना आता वेळ नाहीये, समजलं ना? मी आता चालले. आणि हे बघ, जाऊ नको, तो म्हातारा येईन, मी चाललोय. हे काय दादागिरी आहे का माझ्यावरती? त्या बाबेच्या बरोबर बसताय, वाणिकिनीचा पोर आहे त्याच्या बसल्याला जावं लागेल मला. मग जा की, मी कुठं नाही म्हंटल. तू घरी राहतो म्हातारा येईल इकडं. मला आज जमणार ना, माझं आज काम आहे महत्वाचं बाहेर. म्हातारा जेवल्याशिवाय करायचं बाहेर जायचं तुला सांगतो. अरे एक दिवस मात्र नाही जेवणार तर मरणार आहे का मला सांगा? तो तंगडे बिगडे काऊन टाकू काय कंद? तुम्ही जर आज जास्तच बोलताय, तुम्हाला नाही वाटत का? हा, तो तंगडे बिगडे काढल्याशिवाय तू जागो बसता नाही. शिरपतराव आलं आलं, याचीच कमी होते. कुणाय रे भाऊ? बस बस तात्या बस. ही दिली महागाळात आवता सकाळून बस. अरे मला भूक लागून गेली. मी काय म्हणतो, एक काम कर, त्या बाबेच्या वाणिकिनीचा पोर आहे येडवाकडे, त्याचा बसताय, मला त्या बसत्याला जावं लागेल. त्यानं मला बोलावले, लाडू वाटाय तूच राह म्हणून. म्हाताऱ्याला जेव्हा खाऊन दे, मी आलो लगेच ताबडतोब टापक्यान. हा, मी देणार नाही. देणार नाही म्हणजे नाही द्यायचं मला. पाठीचं दीड करून घेशील, तोंडाचा मारुती करून घेशील ना. बघेल मी, बघेल काय करायचं ते. आता तुम्ही इथे आहे ना, तर तुम्ही जाऊन तुमच्या बापाला द्या जेवण. अरे तुझ्या तोंडावर म्हणती तुझी बायको भाकर नाही देत म्हणलं. पोरे आहे का काय आहे? तात्या मध्ये जायचं, जेवण बिवण करायचं मस्त आहे. तो नातू आहे ताट फोडून नाही, देईन वाढून मी आलो पटकन. बघा नाही, तुम्हाला चांगलं चुंगलं खायला घालून तुम्ही रॉकेल वाटताय नाही का माझ्या संसारामध्ये.
हेच करताय ना. ते देखता मध्ये मी भाकर नाही या देणार. बाय हा? जेव आणि मध्ये सोपे पडून घे फॅन बिन लाव मी आलो लगेच. कशाला फॅन फॅन कशाला पाहिजेत आतमध्ये असं पण थंडी वाजते लाईट बिल किती आलंय म्हाताऱ्याला कशाला फॅन पाहिजेत आणि तुमच्या काळी का पहिले फॅन होते काय लगेच फॅन लावायला निघाले अरे ते आता तुझ्या काळात आले तर आता तरी मला फॅन हवा बघा किती तोंड चालतंय. मी चाललोय त्याला जेव खाऊ घाल व्यवस्थित. मी घालणार नाही. बरं आहे का भाऊ? सकाळी नाश्ता केला होतात ना तुम्ही अहो, ते नाश्त्यावर राहता येते का नाही. मग आता मी दुपारी काही जेवण केलं नाही त्यांना पण जायचं होतं कुठे मित्राच्या तिकडे पाहुण्यांच्या इकडे. मग म्हातारा तसंच वाळून द्यायचं. मग एक दिवस नाही जेवलं तर काय मरणार आहात काय अहो एवढा नाश्ता दिलता. काय या माणसाचं पण ना खरंच. पोऱ्या म्हणलं जेवायला देईन सून म्हणते सकाळी नाश्ता घालता. नाही सून तुम्ही काय त्याच्यासाठी करता का फक्त प्रत्येक वेळेला जेवायला दे खायला दे म्हणून. मग का करता करते पोऱ्याचं लग्न का करता करतो म्हणून पोराचं लग्न करताय. आपल्याला सासऱ्याला खायला घालते म्हणून सून आणतो. मला आज जरा बाहेर जायचं होतं तुम्ही संध्याकाळपर्यंत थांबा मी 6 वाजेपर्यंत येते मग काहीतरी पोहे वगैरे करून देते तुम्हाला. त्यावर वाळून जाऊन दे मग. नाही एक दिवस नाही जेवतं काय मरणार आहे का मला सांगा बघू. अरे म्हातारा माणूस झालं पिकलेलं पाणी. आता मी किती दिवस राम राम हो. राम राम राम. काय चाललं ताई? बरं झालं बाबा तो एकदम वेळेवर आलास ते. हा. काय जरा आता यांचा मुलगा कुठे गेलाय काय तिथे कुठे कार्यक्रम आहे मित्रामध्ये तर सकाळी चांगलं खाऊन पिऊन गेलं होतं आता आल्याने लगेच म्हणते मला भाकरी दे म्हणजे मी काय तेच करायला इथे आहे का मला सांग बघू तू. अहो, तुम्ही सांगा मला नाश्ता नाही करायचा. नाही 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 हो. तिची काय तब्येत होती कशी झाली काळी ठिकोर पडली दमली किती ती. अहो, तुम्ही तुझ्यासारखीच काय बोलायचं मला सकाळची नाश्ता दिला आता मला परत जेवायचे दुपारा. पण मला समजत नाही तुमचं जेवण जिरतं तरी कसं बिना काम न करता. बरं तुम्हाला काही काम नाही ना हो. अहो पहिले माणसं लय खादाड होते. दिसतंय ते मला आयुष्यात. हे खादाड असल्यामुळे तुला त्रास आहे यांना कुठेतरी नेऊन घाल. तुला काही बघून नाही देता आलं का मला या अशा घाणेरड्या घरामध्ये दिलं असते अशी हे अशी बकासुरासारखी लोक मला काय माहिती याचे लोक ये. पण मला काय माहित तुझी बहीण अशी म्हणून. अरे ती पाहिलं का निमत शरीर नाही राहिलं ते तिचं. बरं राहिलं मा पोऱ्यानं बायको केली ती. काय बायको तुमच्या केली पोराला बायको तरी कोण देत होते एकदम चुचुंद्रासारखा होता तो हा. काळाझर तो कुठं मी कुठं माग लागून आली. मागे लागून आली नाही, केलं नाही. मी घरच्यांच्या सांगण्यामुळे. आमच्यामुळं दिली ती नाही तर ती नाही म्हणत होती. आता म्हाताऱ्याला खाऊ घाललं ते त्यांच्या बापाला बरोबर आहे की नाही. काय खाऊ घाल एवढा त्रास द्या का नाटक करायला मग थोडे आता मी फक्त जेवण मागत आहे तू जर काय मागत होत त्यांच्या. तुम्ही गप्पा बसा. मी काय म्हटलं माहिती का दादा मला थोडंसं बाहेर जायचं मी तयारी वगैरे सगळं केलं मी निघतच होती तेवढ्यात हे लगेच नाही मला जेवण दे म्हणे. हा जरा यांना थांबता येत नाही असं कुठे असतं का मला नाही सांगायचं. नाही यांना आहे ना पांढर पोळात नेऊन घाल नाही ते. नाहीतर काय मी तर आणि मला एक सांग किती दिवस मी यांचं हे सहन करणार टाकायचं कुठं आश्रम मध्ये वगैरे. तेच म्हणतो कुठेतरी नेऊन टाकायला. आता पोरगा गेला ना हिला म्हणायचं म्हाताऱ्याला जेव घालून चोपाळ्यावर झोपव. हा तो फळे आणि जरा मी काय नवऱ्याला म्हंटल ना लगेच कसं म्हणतो म्हातारा हा हा बघ बायको तुला कशी माझ्या बोलते. बहिणीला किती त्रास दिला तुम्ही एवढा त्रास देता का मी नाही देईल तिच्या नवऱ्याने दिलाय मी काय देतो का तिला. काय हे काय करतात ना दादा फक्त रॉकेल होतायचं काम करतात आमच्या नवरा बायकोमध्ये असं का? म्हातारा. हा खाऊन चांगलं खाऊन दिलं ना तुम्हाला म्हणून याला जर दिलं तर म्हातारा कायला बोलेल काल बोल काय गरज आहे त्याला तोंड बघा किती चालतंय हा? काय बोलायचं नाही गरज आहे? नाही हे ना याचे बाहेर त्याचं कुठेतरी तडपून हे बघ दादा मला तर मी एकच सांगते मी तुमच्या सांगण्यावरून लग्न केलं मी नांदले पोर झालं मला मी काही बोलली नाही पण आता मला हा म्हातारा नकोय बस काय ती विल्हेवाट लाव मला काय माहिती नाही तू नवऱ्याला फोन कर. ती मावाला पोऱ्या तो केलाय नवरा आणि हा म्हातारा नको मग आता त्या कोणा काढलाय. नाही नाही याला आहे ना जाऊ दे कुठेतरी. भाषा बघा त्यांची. हा नाही नाही तू नाही देत चाल माझ्या बरोबर माहेराला तिकडे महिना 2 महिने राह. तुम्ही एक काम करा तुम्ही मोठे दादा त्यांना फोन करा आणि वहिनीला पण बोलावून हा. घ्या. फोन करा तुम्ही. नाही नाही हे बघ दादा मी आतापर्यंत लय सहन केलं तू एकतर या माणसाला आश्रम मध्ये टाकण्याचा काहीतरी निर्णय घे नाही तर मला काय माहिती नाही बघ. आश्रम मध्ये टाकून देतो मी. हा. माझा एक मित्र आहे तिकडे हा. मॅनेजरच त्याला फोन करतो मी आणि याला जाऊ दे तिकडे आश्रमात. मी मावाल्या पुरीला जावायला बोलून घेतो फोन करून हा मग नंतर काय करायचं ते करा. हा करा मग तसं तरी करा मग हे पहिलेच करायला पाहिजे होतं ना पोरीला फोन करून बोलवायचं आणि घेऊन जायचं तिकडे कायमचं जायचं होतं ना मग. हॅलो हॅलो हा बोला ना बाबा. अरे पुरी तू ये इकडं ये लय ताण देऊन राहिले मला म्हाताऱ्या माणसाला. तिच्यावाला भाऊ आलाय तो म्हणतो आश्रम म्हण टाकायचंय
सुन बाई म्हणते आश्रमात टाकायचे तू लवकर ये जावाय थांबा मी आलेच. लवकर ये. हो आलेच आलेच. मी बरोबर करतो तू काय काळजी करू नको. अगोदरच करायचं ना हे सगळं. याला आहे ना याला तिकडे दडपू दे. नाहीतर काय कंटाळा आला मला या म्हाताऱ्याचा. काय कंटाळा आला म्हणजे, नुसतं भाकर द्यायची तरी कंटाळा आला. खाऊन खाऊन तोंड सुटलं. काय ते दोन आता म्हातारा माणूस झालंय बाई. या अहो ही भाकर देणं काय करीना मला म्हणते आश्रम मध्ये नेऊन घालायचे. कधी आता तिचा भाऊ आलाय. किती दिवसापासून चालू आहे हे बरे दिवस चाललोय पण तसंच काढले दिवस तुम्हाला आता. याच्या अगोदर नाही सांगता आलं का अरे बाबा मी काढले दिवस म्हणलं पोऱ्यामुळं मी घेतलं वागून यांना. उपाशी मरत आहे का उपाय पर्यंत झालं जेवण वाढून देतो ही म्हणती नाही मला इकडे जात तिकडे जात जेवण नाही देणं आणि काही देणं मग तिला भाऊ घेतला. झालं संपलं तुमचं. हा समजा संपलं का. हा? तुमचं काय चालू करायचं तुम्हाला काय वाटतंय की हा म्हातारा जे म्हणतो ते सगळं खरं आहे का. मग बरोबर आहे ना अहो मग दिवसातून त्यांचं बरोबर नाही दिवसातून मला सांगा खाण्याची पण काही पद्धत आहे की नाही. सकाळचं खाणं, दुपारचं खाणं, संध्याकाळचं खाणं, रात्रीचं खाणं. म्हणजे मला इथं काय मोलकर म्हणून आणून ठेवलं का तिथे राबवण्यासाठी चुळीपाशी. वहिनी हा? तुम्ही जरा माहिती का विचारपूर्वक बोला. मा बाबाचं घर आहे तुम्ही त्याचं खाणं काढून राहिला. खाणं अहो खाण्याचं तर सोडा. म्हातारा इथं तिथं पचा पचा थुकत असतो. माझं पोरग आहे त्यांना अगोदर पण किती आजार त्याचे. म्हातारा माणूस झालं मग थुकणार. बाबा थांबा थांबा. तुम्ही म्हातारे झाल्यावर कुठे थुकणार नाही. तुम्ही म्हाताऱ्या होणार मी नाही. नाही असे थुकणार. मी असे थुकणार नाही समजलं ना. बाहेर एवढं पटांग तिथे जाऊन थुका ना तुम्ही. घरामध्ये कोपऱ्या कपड्यामध्ये थुकत थुकत बसणार हा माणूस. हा आणि 8-8, 7-7 दिवस कपडे काढणार नाही. ते घासून घासून माझे हात सुजायला लागले. हा अहो, तुम्ही रोज कपडे धुवायला पाहिजे ना. तुमचा बाप आणि सासरा काय अहो अलग पण आहे का? तुमचा बाप जेव्हा काढेल तेव्हा मी धुवेल ना. एवढे मोठे म्हणजे एवढे मोठे घरदार बांधून दिलं तुम्हाला सारवायचं काम नाही. तुम्हाला कोणाची मोलमजुरी जायचं काम नाही. हा. फक्त 2 भाकरी थापायच्या ना. वा, वा, बाबाला वा. खाऊ घालायच्या वा. भावाला खाऊ म्हणजे मी घालायच्या. सारखं तेच करत बसायचं काय. म्हणजे आम्ही नाही करत का? गाडगं द्यायचं थुकायला. आम्ही नाही करत. रात्रीचं पण नुसतं वरडत राहते. म्हणजे आम्ही रात्रीचं पण झोपायचं नाही काय. कधी ते माझा पोरगा अभ्यास करत असेल तेव्हा पण या माणसाला प्रॉब्लेम मला असतो. तुमच्या बाबाचा फोन आला तुम्हाला म्हणे की बाहेर बसून द्यायला म्हणे मला याय ना थंडीत. किती थंडी तुम्ही बाहेर म्हाताऱ्याला बसून देता आणि तुम्ही घरामध्ये झोपता. लय हाल करते दोघं बी. काय हाल केले असं वाटतं जाऊ हे द्या, बघा. जाऊ एक द्या. लक्षात ठेवा. मी 2 स्वेटर या माणसाला आणले होते समजलं ना. आणले तर कुठे गेले? मग हे असंच होतं. याचे हातच जरा बारीकच आहे. हे टाईटच होते. हे चोचले माझ्या बापाला नाही वहिनी. आहेत 2 स्वेटर तुम्ही जाऊन बघा घरामध्ये ताई समजलं ना. घालून द्यायचे हा? ना. काय कपडे झाले. हा? हा? त्यांना काय? साठी म्हणजे भाकर मागताय जेवायला मागताय तरी तुम्ही जेवायला देत नाही. काय फरक पडला काय. कामं तरी काय करतात 4-4 वेळा नुसतं खायला ते. त्याची हा? कमाई भारी गोड लागते तुम्हाला. कसली कमाई करतात ते. कसली कमाई. माझा नवरा कमवून आणतो ते काय कमवत नाहीत. घर जात अरे नाही, मी बाहेर कामाला जात तेव्हा नाही. नवऱ्याला खायला भेटलं नाही. हा. आश्रमात टाकायचं कोण म्हणून राहिलं हे- पाहून आहे तुमचा काय संबंध आहे तो? मला- आता हा बा तिचं निमत शरीर नाही राहिलं. मग? तिचा कलर पा काळी जराच झाली ती. बरं. हं? मग हे बघा. आश्रमात टाकल्यावर काय होईल नाही तुम्हाला जर तुम्हाला जर अहो. एवढी त्याची तिला ताण नाही असं राहणार. करा असं करा ते शिरपत मामाला बोलून घ्या इथं. हा. तुमच्या पोराला बोलून घ्या मुलाला. दादा कुठे गेला बाबा. ते गेले बाहेर कुठेतरी. मुली चांगल्या नसतं बरं का एवढा जर पूड काय तर तुम्ही जा ना तुमच्या घरी घेऊन म्हाताऱ्याला. नाही ना हे स्वच्छ मोक्ष करावं लागेल आता. मग हे सगळं आमच्या नावावर करून द्या. आम्ही घेऊन जातो. काय संबंध नावावर करायचा. मग मग त्या या- system म्हणजे मध्ये हे असं कोण नावावर नसेल करायचंच होतं ना. मग वारीस सांगायचं नव्हतं ना. काढला नसतं ना मग मी. हा काढला म्हणजे ते तुमच्या बी पोटी आहे बरं का. जो आज टाइम याच्यावर आहे ना उद्या तुमच्यावर पण आहे. म्हणजे तुम्ही बापाला न्यायला नाही आला. तुम्ही इस्टेटीमध्ये मागायला आम्हाला आलात काय. इष्ट नाही पाहिजे. आमच्या बापाला आणि भावाला 2 मग टायमाचं फक्त कसं खायला बोललात? द्या आणि ते प्रेमाने ते द्या. बघ आले ते बघ. हो या बरं झालं तुम्ही आलात ते. हा? बरं झालं ताई मग. हे काय चाललंय का तुमच्या मागे. हेच मला ऐकायचं होतं. ना जेवलं का नाही? का ते जेवण नाही खावं नाही मला म्हणून जायचं भाकरी नाही करेल आणि काही नाही करेल म्हणजे मला तुम्ही उपाशी मारू आणि शकतो. आश्रमात टाकायचं म्हणून राहिले बाबाला. कोण म्हणलं? भाऊ ती घेतला बायको तर म्हणती. हा? भाऊ घेतला बोलून आणि ती म्हणते आश्रमात टाकायचं मला. नाही आता किती करणार किती जाऊ, वेळ विचार येतो. 4-4 वेळा खात असतात ते प्रत्येक वेळेला. तुला पटलं तर खाय. नाही तर तो भाव आला ना पिशी भरून लिख. पिशवी भरून निघ म्हणजे हा पिशवी भरून तर मी निघेलच पण अर्धी पिशवी तुम्हाला द्यावं पण लागेल सगळं समजलं ना. काच पिशी. अशीच मी जाणार नाही इथून. माझा बाप जेवण ते माझ्याच नावा नाही तर तुला कुठे हा पिशी भरून द्यायची. कसं देत नाही ना ते पण मी बघते समजलं ना. बघून घे बाई. एवढा जर बापाचा पुळका तो आश्रम मध्ये टाका तिथे पैसे पाठवा. मला आता होत नाही या म्हाताऱ्याचं बस. तूच नका करू. मला तात्या मला दुसरी बायको करून दे ना अजून. हो, तसा गोरा घोमटा ना दुसरी बायको करायला कोणी देत नव्हतं तुम्हाला समजलं ना. काळू नको जाऊ. हा. काळ्या माणसांनी कोण राहत आहे. हो हा. बघितलं तोंड पण आणि तोंड पण हा हा मला सांगतायत मोठे. जाऊ दे लय ताण बघितलं नको दादा? घेऊ. हे असं आहे. लय ताण नको घेऊ तू. ऐ,
जाय घेऊन तुझ्या बहिणीला जातो घेऊन लगेच ए, जातो तो. आम्हाला सांभाळायला काय एवढं काय जीवर नाही आधी तुला करून दिला नसेल. आमची काही तक्रार नाही ते नाही माझं नाही मी बघेन काय तिथं करायचं, काय ते नाही ते. पोरग काय मोठे नवऱ्याहून नवरा आहे तू आहे ना मग रोहन, मी माझ्या मुलाला घेऊन जाणार इथे ठेवणार नाही जागे. बघितलं का नाही चाल जाऊ जाऊ जाऊ. असे लोक तुमच्या हाल करतात ए, थांबा काम करून देतो. थांबा लागली की हे हे तुमच्यामुळे झालं समजलं ना हा. तुमच्यामुळे झालं हे सगळं हा बाय. माझ्यावर मी काय मागितलं तो फक्त भाकर. भाकर मागितली 4 वेळा भाकर हा मी उपाशी राहते का उपाशी राहायचं का काय फरक पडला असता एक दुसरं असतं खाल्लं तर जर बोललं तर मला खापणार नाही. ए आवड तू पिची पण तू ए तू पिची पण चाल दोघं चला असे सगळे काठी मला नाही नाही दाखवतात ते दोघं चला तुम्ही चला झालं ना आता आत्मशांत झाला ना तुमचा हा? झालं ना आत्मशांत हा? नवरा बायकोमध्ये भांडण होऊन आवाज कमी करते का शिस्तीत? नाही नाही करते थांबा 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 असं नाही, म्हणायला नाही, उलटं मला दादा हा माणूस नाही 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 थांब ए, पिची घे चाल मोरते काय नांदायचं नाही पाहून घेतो मी बहिणी समजून हा. सांगायचं. नाही नाही चाल त्याला बोलव त्या आता बाच्याला नाही एक सेकंड पण राहणार नाही हा. समजलं ना चालेल. हा? तुझ्यासारख्या माणसाला कोण बाईच बाई पण चाल, देणार चाल. नाही अरे मला हा. तू किडे पडून मारशील तू चांगला होणार अरे, नाही चाल. दे दे मग